विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन या टॉपिकमधील डिजिटल कम्युनिकेशन याचा आपण अभ्यास करणार आहोत. ॲनालॉग कम्युनिकेशन ज्यामध्ये ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि ॲनालॉग सिग्नल फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन किंवा ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनच्या सहाय्याने ट्रान्समिटिंग अँटिनामार्फत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात हे सिग्नल पाठवले जातात. त्याला ॲनालॉग कम्युनिकेशन असं म्हणतात. आता डिजिटल कम्युनिकेशन किंवा डिजिटल संदेशवहन म्हणजे काय, की जेव्हा डिजिटल माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित केली जाते त्याला डिजिटल संदेशवहन किंवा डिजिटल कम्युनिकेशन असं म्हणतात. आता डिजिटल संदेशवहन किंवा डिजिटल माहिती म्हणजे काय, की जो डाटा 0 आणि 1 या बायनरी स्वरूपात असतो किंवा हाय आणि लो पल्सच्या स्वरूपात असते, त्या डाटाला डिजिटल डाटा असं म्हणतात. आणि असा डिजिटल डाटा जो 1 आणि 0 किंवा हाय आणि लो या स्वरूपात असतो, हा डाटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या क्रियेला डिजिटल कम्युनिकेशन किंवा डिजिटल संदेशवहन असं म्हणतात. आता या डिजिटल संदेशवहनासाठी जी माहिती आहे ती माहिती विशिष्ट बायनरी कोडच्या स्वरूपात पाठवलेली असते. आता त्याच्यातून बायनरी कोड म्हणजे काय, की जे अंक किंवा अक्षर आपल्याला पाठवायचं आहे, जी माहिती पाठवायची आहे त्या माहितीमध्ये अंक आणि अक्षरं किंवा वेगवेगळ्या चिन्हांचा समावेश असतो. तर अशा प्रत्येक अंकासाठी, अक्षरासाठी किंवा चिन्हासाठी एक विशिष्ट असा बायनरी कोड वापरलेला असतो. 0 आणि 1 या स्वरूपामध्ये बायनरी बीटचा वापर करून एक कोड तयार केलेला असतो, त्यालाच बायनरी कोड असं म्हणतात. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे बायनरी कोड वापरले जातात. कॉम्प्युटरमधील डाटा हा जो बायनरी डाटा असतो, डिजिटल डाटा असतो, तो डाटा 2 प्रकारच्या कोडच्या स्वरूपामध्ये प्रसारित केला जातो किंवा पाठवला जातो. त्यातील एक आहे ASCII कोड, ASCII हा शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा जर उच्चार आपण केला ASCII याचा उच्चार केला तर तो ASCII सारखा होतो, म्हणून त्याला ASCII कोड असं म्हणतात. आणि याचा लॉंग फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असा हा कोड आहे. याच्यामध्ये कोणताही अंक, अक्षर किंवा विरामचिन्ह असेल तो रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी 7 बीट म्हणजे 0 आणि 1 यांना आपण बीट असं म्हणतो. तर अशा ह्या 7 बीटचा बायनरी बीटचा वापर केला जातो आणि अशा कोडला ASCII कोड असं म्हणतात. आणि हा ASCII कोड वापरून एकूण 128 अंक, अक्षरे किंवा चिन्हे दर्शवता येतात. त्याला आपण कॅरेक्टर्स म्हणतो. म्हणजे ASCII कोडच्या सहाय्याने 128 कॅरेक्टर्स आपल्याला रिप्रेझेंट करता येतात किंवा दर्शवता येतात, ज्यामध्ये अंक असतात, अक्षर असतात किंवा वेगवेगळी चिन्हे असतात. आता प्रत्येक अंकासाठी, अक्षरासाठी किंवा चिन्हासाठी एक असा वेगळा कॉम्बिनेशन असलेला हा कोड असतो, बायनरी कोड असतो, त्यालाच ASCII कोड असं म्हणतात. आणि हा कोड जगभरातील कॉम्प्युटरसाठी वापरला जातो. त्यानंतर दुसरा कोड आहे EBCDIC कोड, EBCDIC, आणि याचा जर उच्चार आपण केला तर EBCDIC असा होतो. EBCDIC याचा लॉंग फॉर्म आहे एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड असा हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा कोड 8 बीटचा आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणताही अंक, अक्षर किंवा चिन्हे दर्शवण्यासाठी 8 बीटचा वापर केलेला असतो. आणि हा कोड वापरून 256 कॅरेक्टर्स आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. 256 कॅरेक्टर्स ज्यामध्ये अंक, अक्षर आणि चिन्हे असतात. अशा ह्या 256 कॅरेक्टर्स आपण याच्यामध्ये रिप्रेझेंट करू शकतो. आणि हा फक्त IBM कंपनीच्या कॉम्प्युटरसाठी हा उपयोग असतो. म्हणजेच ह्या 2 कोडपैकी ASCII कोड जो आहे हा कोड हा जगभरात हा वापरला जाणारा कोड आहे. जगभरातील कॉम्प्युटरसाठी वापरला जाणारा हा कोड आहे ASCII कोड. तर ह्या कोडच्या सहाय्याने डिजिटल माहिती किंवा डिजिटल डाटा जो आहे तो डिजिटल डाटा प्रसारित केला जातो. आता हा डिजिटल डाटा प्रसारित करण्याच्या 2 पद्धती आहेत किंवा त्यालाच डिजिटल डाटा ट्रान्समिशन असं म्हणतात.
आता डिजिटल डाटा जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बायनरी कोड ASCII किंवा ABCD कोडच्या स्वरूपामध्ये पाठवला जातो आणि तो पाठवताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. एक समांतर डाटा प्रसारण आणि एकसर डाटा प्रसारण. समांतर डाटा किंवा पॅरलल डाटा ट्रान्समिशन असं म्हणतात आणि एकसर किंवा त्यालाच सिरीज डाटा ट्रान्समिशन. म्हणजे 2 प्रकारचे ट्रान्समिशन आहेत, पॅरलल डाटा ट्रान्समिशन आणि सिरीज डाटा ट्रान्समिशन. तर ह्या 2 पद्धतीने बायनरी डाटा, बायनरी कोडेड डाटा जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित किंवा ट्रान्समिट केला जातो. आता आपण पहिल्यांदा बघू समांतर डाटा प्रसारण म्हणजे काय. समांतर म्हणजे पॅरलल, ज्याच्यामध्ये 8 जे बायनरी कोडेड डाटा असतो, तो बायनरी कोडेड डाटामधील जे बीट असतात ते सर्व बीट एकाच वेळी प्रसारित केले जातात. आता ह्या आकृतीमध्ये 2 रजिस्टर दाखवलेले आहेत किंवा 2 भाग दाखवलेले आहेत. हा भाग आहे ट्रान्समीटरचा TX ट्रान्समीटर, हा RX म्हणजे रिसिव्हर. ट्रान्समीटरच्या बाजूला एक 7 बीट रजिस्टर असतो. आता हा ASCII कोड आहे असं जर आपण गृहीत धरला, ASCII कोडमध्ये अंक आणि अक्षर दर्शवण्यासाठी 60 बीटचा वापर केला जातो, म्हणून हा 7 बीटचा रजिस्टर आहे. रजिस्टर म्हणजे ज्यामध्ये बायनरी डाटा आपण साठवून ठेवू शकतो, त्याला थोडक्यात आपण मेमरी असंही म्हणता येतं. तर हा 7 बीटचा रजिस्टर ज्याच्यामध्ये हे 7 बीट स्टोअर केलेले असतात आणि हा ट्रान्समीटरकडील डाटा रिसिव्हरच्या बाजूला पाठवला जातो आणि रिसिव्हरच्या बाजूला एक रजिस्टर असतो ज्याच्यामध्ये तो डाटा साठवून ठेवला जातो. आता ट्रान्समीटरच्या बाजूला जो रजिस्टर असतो त्या रजिस्टरमधले जे बीट आहेत, 7 बीट आहेत, ते सर्व बीट एकाच वेळी ट्रान्समिट केले जातात आणि हे ट्रान्समिट करण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी केबलचा वापर केलेला असतो. आता या ठिकाणी 7 बीट आहेत आणि 7 बीट एकाच वेळी वाहून नेण्यासाठी 7 तारा असलेला केबल, 7 तारा असलेली केबल लागते, त्याला 7 कोर केबल असं म्हणतात. म्हणजे अशी एक केबल असते ज्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या तारा असतात आणि त्या 7 तारांच्या माध्यमातून ट्रान्समीटरच्या बाजूकडील डाटा रिसिव्हरच्या बाजूकडे वाहून नेला जातो. प्रत्येक बीटसाठी एक तार अशी वापरलेली असते. तर अशा पद्धतीने आपण डाटा एकाच वेळी सर्व डाटा ट्रान्सफर होऊ शकतो. या पद्धतीने डाटा ट्रान्सफर करत असताना लागणारा वेळ जो आहे अत्यंत कमी असतो. म्हणजे एका क्षणात ट्रान्समीटरकडील डाटा रिसिव्हरकडे जाऊन पोचू शकतो. मग त्याच्यामध्ये डाटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा डाटा ट्रान्समिट करण्यासाठी 7 कोर केबलची आवश्यकता असते. 7 कोर केबल म्हणजे याच्यामध्ये 7 तारा असलेल्या केबलची आवश्यकता असते, जी महागडी असू शकते. त्यामुळं कमी अंतरापर्यंतच्या डाटा ट्रान्समिशनसाठी या प्रकारचा वापर केला जातो. दुसरा प्रकार आहे सिरियल डाटा ट्रान्समिशन किंवा सिरीज डाटा ट्रान्समिशन. त्याला मराठीमध्ये एकसर डाटा प्रसारण असं म्हणतात, इंग्रजीमध्ये सिरियल किंवा सिरीज डाटा ट्रान्समिशन असं म्हणतात. आता यामधील बायनरी डाटा जो आहे, बायनरी कोडेड डाटा, त्या बायनरी कोडमधील प्रत्येक बीट एका पाठोपाठ एक असे पाठवले जातात. म्हणजे पहिल्यांदा LSB, त्यानंतर नेक्स्ट LSB, अशा पद्धतीने शेवटी MSB पहिल्यांदा LSB नंतर दुसरा LSB नंतरचा बीट, अशा पद्धतीने एक एक बीट पाठवला जातो आणि सगळ्यात शेवटी MSB हा पाठवला जातो. आता एका विशिष्ट कालावधीमध्ये हे सर्व बीट प्रसारित केले जातात, त्यामुळे ह्या प्रसारणासाठी लागणारा वेळ जास्त असतो. पण या प्रकारच्या डाटा ट्रान्समिशनसाठी एकच तार असलेली केबलची आवश्यकता असते. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर हा डाटा स्टोअर केलेला हा रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये D0, D1, D2, D3, D4, D5, D6 हे 7 बीट आहेत. हे बीट काही असू शकतात, 0, 1, 1, 0, 1, 0, कुठलाही बायनरी बीट म्हणजे कोणताही कोड असलेला हा बायनरी बीट असू शकतो. तर याच्यामध्ये हा बायनरी डाटा जो आहे, बायनरी कोडेड डाटा हा रजिस्टरमध्ये साठवून ठेवला जातो आणि त्यानंतर सिरियल डाटा इंटरफेसला हे डाटा दिले जातात आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा D0 ट्रान्समिट केला जातो, त्यानंतर D1, नंतर D2, नंतर D3, नंतर D4, D5 आणि D6 अशा पद्धतीने हा डाटा ट्रान्सफर केला जातो. पहिल्यांदा D0 इथे येणार, D1 आल्यानंतर D0 शिफ्ट होतो, D1 इथे येतो,
नंतर D3 आल्यानंतर D1 D2 उजव्या बाजूला शिफ्ट होतात, D3 येतो. D4 आल्यानंतर D0 D1 D2 आणि D3 असं उजव्या बाजूला शिफ्ट होतो. म्हणजे एक एक डाटा जसा येईल, एक एक बीट जसा येईल तसा आधीचा बीट हा पुढे सरकत जातो आणि अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक अशी सर्व बीट प्रसारित केल्या जातात. आता यासाठी लागणारा वेळ जास्त असतो, पण एकच तार आवश्यक असते. एक तार असलेली केबल डाटा ट्रान्समिशनसाठी आवश्यक असते. त्यामुळं याचा लांब अंतरापर्यंत सिग्नल जर वाहून न्यायचे असेल, डाटा प्रसारण करायचं असेल, डिजिटल डाटा लांब अंतरापर्यंत जर प्रसारित करायचं असेल, तर ह्या प्रसारणासाठी या पद्धतीचा सिरियल प्रकारच्या ट्रान्समिशनचा उपयोग केला जातो. त्यानंतर या डिजिटल ट्रान्समिशनमधील एक भाग म्हणजे मोडेम, याचा आपण अभ्यास करू. मोडेम म्हणजे काय? मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. आता कॉम्प्युटरचा डाटा, बऱ्याच वेळेला कॉम्प्युटरचा डाटा हा टेलिफोन लाईनमधून प्रसारित केला जातो आणि टेलिफोन लाईनमधून प्रसारित केला जाणारा डाटा हा ॲनालॉग स्वरूपाचा असतो आणि कॉम्प्युटरचा डाटा हा डिजिटल स्वरूपाचा असतो. त्यामुळे कॉम्प्युटरचा डाटा टेलिफोन लाईनमध्ये सोडण्यासाठी डिजिटलचं रूपांतर ॲनालॉग सिग्नलमध्ये केलं पाहिजे आणि केबलमधून येणारा ॲनालॉग सिग्नल कॉम्प्युटरला देण्यासाठी ॲनालॉग सिग्नलचा डाटा डिजिटल सिग्नलमध्ये केला जातो आणि यासाठी मोडेमची आवश्यकता असते. मॉड्युलेशन म्हणजे डिजिटलचं ॲनालॉगमध्ये करणे म्हणजे त्याला मॉड्युलेशन असं म्हणतात आणि ॲनालॉगचं डिजिटलमध्ये करणे याला म्हणतात डिमॉड्युलेशन. तर अशा पद्धतीने मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन, MOD मॉड्युलेशन आणि DE म्हणजे डिमॉड्युलेशन, MO म्हणजे मॉड्युलेशन आणि DEM म्हणजे डिमॉड्युलेशन, अशा पद्धतीने हा मोडेम हा शब्द तयार झालेला आहे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशनवरून. आता आकृतीमध्ये हा मोडेमचा उपयोग दाखवलेला आहे. एखाद्या कॉम्प्युटरमधील डाटा जो आहे तो कॉम्प्युटरमधील डाटा एका टेलिफोन लाईनमार्फत दुसऱ्या कॉम्प्युटरकडे जर पाठवायचा असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणी एक मोडेम वापरलेला असतो, ज्यामध्ये कॉम्प्युटरचा जो डिजिटल डाटा आहे त्या डिजिटल डाटाचं रूपांतर ॲनालॉगमध्ये केलं जातं आणि ॲनालॉग सिग्नल हा टेलिफोन लाईनमार्फत वाहून नेला जातो. दुसऱ्या ठिकाणी पुन्हा मोडेम वापरलेला असतो, त्याचं रूपांतर पुन्हा ॲनालॉगचं डिजिटलमध्ये केलं जातं आणि तो डिजिटल डाटा या ठिकाणी कॉम्प्युटरला दिला जातो. आता समजा ह्या कॉम्प्युटरकडून म्हणजे इथल्या कॉम्प्युटरकडून डाटा जर पाठवायचा असेल तर इथल्या कॉम्प्युटरचा डाटा डिजिटल असणार. या मोडेममध्ये त्याचं रूपांतर ॲनालॉगमध्ये केलं जातं. ते ॲनालॉग सिग्नल ह्या टेलिफोन लाईनमार्फत वाहून नेला जातो. दुसऱ्या कॉम्प्युटरच्या मोडेममध्ये ॲनालॉग सिग्नलचं रूपांतर पुन्हा डिजिटलमध्ये केलं जातं आणि हा डिजिटल सिग्नल पुन्हा ह्या कॉम्प्युटरला दिला जातो. तर अशा पद्धतीने कॉम्प्युटरचा डाटा वाहून नेण्यासाठी मोडेम या एका हार्डवेअरची आवश्यकता असते, ज्याच्यामध्ये ॲनालॉग सिग्नलचं डिजिटल किंवा डिजिटल सिग्नलचं ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीने हा डिजिटल डाटा, कॉम्प्युटरमधला डिजिटल डाटा आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित केला जाऊ शकतो. मला आशा आहे ह्या व्हिडिओमधून डिजिटल संदेशवहन, डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे काय, डिजिटल कम्युनिकेशनसाठी वापरले जाणारे बायनरी कोड, ASCII कोड आणि ABCD कोड, त्यानंतर डाटा प्रसारणाचे प्रकार, समांतर डाटा प्रसारण आणि एकसर डाटा प्रसारण आणि हे डाटा प्रसारण करण्यासाठी आवश्यक असणारा मोडेम हा एक इलेक्ट्रॉनिक उपकरण ज्याला हार्डवेअर असं म्हणतो. तर ह्याची माहिती आपणास या व्हिडिओमधून समजली असेल. धन्यवाद.